आकाशवाणी पुणे केंद्र 9:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोविड-19 वरील लशीच्या संशोधनातील प्रगतीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. जीएसटी महसुलातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या वतीनं 1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज घेणार. अन्न आणि कृषी संघटनेच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते आज 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन. महिला सुरक्षेसाठी उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आणि आयपीएल क्रिकेट मालिकेत आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्स बरोबर. आता सविस्तर बातम्या. कोविड-19 वरील लशीच्या संशोधनातील प्रगती, लस उपलब्ध झाल्यानंतर लशीकरणाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या विविध बाबींसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली. कोविड संदर्भातील चाचणीविषयक तंत्रज्ञान, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मागोवा, उपचारांसाठी औषधांची उपलब्धता वगैरे मुद्द्यांचाही त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. कोविड-19मुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुढे आल्याबद्दल पंतप्रधानांनी देशात लस विकसित करत असलेल्या संशोधकांचं तसंच उत्पादकांचं यावेळी कौतुक केलं. लस तयार करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांना सरकारकडून आवश्यक सर्व सुविधा आणि पाठबळ देण्यास सरकार बांधील असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सेरो सर्वेक्षण आणि चाचण्यांमध्ये वेगानं वाढ करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच आरोग्य मंत्रालयाच्या सर्वंकष लस वितरण यंत्रणेचाही मोदी यांनी या बैठकीत आढावा घेतला. कोरोना साथीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब देशांच्या मदतीसाठी 25 अब्ज डॉलरचा निधी तातडीनं उभा करण्याचं आवाहन जागतिक बँकेनं केलं आहे. जगातील श्रीमंत देशांच्या मध्यवर्ती बँका आणि अर्थमंत्र्यांशी बोलताना जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी एकूण परिस्थितीची माहिती देताना याबाबतचा प्रस्ताव या महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय विकास संघटनेच्या प्रतिनिधींसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले. अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्ज बुडवणाऱ्यांचं प्रमाण वाढवण्याची शक्यता असल्यानं जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक कृती योजना तयार केली असल्याचंही मालपास यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वित्त समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. मंत्रीस्तरावरील या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना सीतारामन यांनी भारतात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या उपायांची थोडक्यात माहिती दिली. भारतात उत्पादन क्षेत्रासह अनेक क्षेत्रांचं कामकाज पुन्हा एकदा वेगानं सुरू झालं असल्याचं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. जगभरातील अर्थव्यवस्थांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्याबद्दलही त्यांनी या संघटनेचं कौतुक केलं. अनेक गरीब देशांमध्ये लाखो लोकांसमोर अस्तित्वाचं संकट असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही सुरू असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. या बैठकीत इतर सदस्यांनीही त्यांच्या देशांमध्ये कोरोना संसर्ग आणि त्यांच्या परिणामांवर केल्या गेलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. जीएसटी महसुलातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या वतीनं 1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज घेणार असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काल एका निवेदनाद्वारे सांगितलं. कर्ज म्हणून घेतलेली ही रक्कम राज्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे. ही रक्कम राज्यांच्या भांडवली खात्यांवर जमा होणार असून या कर्जाचा केंद्राच्या राजकोषीय तुटीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकार कर्ज घेऊन ते राज्यांना देणार असल्यानं सर्व राज्यांसाठी समान व्याजदर असतील आणि त्यामुळे या कर्जाचं व्यवस्थापन करणं सोपं जाणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या सुविधेचा फायदा मिळणाऱ्या राज्यांना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत राज्यांच्या एकूण उत्पादनाच्या 2% अतिरिक्त कर्ज घेण्याच्या सवलतीचा कमी वापर करता येईल असंही निवेदनात म्हटलं आहे. आज जागतिक अन्न दिवस आहे. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर 1979 पासून संयुक्त राष्ट्रांतर्फे 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून पाळला जातो. जगातील दुर्लक्षित घटकांचा भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि अन्न वितरण यंत्रणा अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं यावर या दिवशी भर दिला जातो.
अडचणीची परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमध्येही काम करणाऱ्या अन्न पुरवठा यंत्रणेचं महत्त्व या दिवशी अधोरेखित करण्यात येतं. जगात अद्यापही अनेक लोकांना भुकेची समस्या भेडसावत असून ही समस्या दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं मत जागतिक अन्न योजनेचे प्रतिनिधी बिशो पराजुली यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं. अन्न आणि कृषी संघटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन होणार आहे. याशिवाय 8 पिकांच्या एकूण 17 नव्या वाणांचं लोकार्पणही मोदी यावेळी करणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री, अर्थमंत्री तसंच महिला आणि बालविकास मंत्री उपस्थित असतील. कृषी क्षेत्राला तसंच भूक आणि कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नांना केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं आजच्या कार्यक्रमामुळे अधोरेखित होणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिला सुरक्षेसाठी राज्यात शक्ती अभियान सुरू केलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांच्या पुढाकारानं थायलंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन अधिक तीव्र झाल्यानं सरकारनं राजधानी बँकॉक इथं आणीबाणी जाहीर केली आहे. पंतप्रधानांचा राजीनामा आणि राजसत्ताक पद्धतीमध्ये घटनात्मक बदल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. सरकारनं अटकसत्र सुरू करताना आंदोलनाच्या 22 नेत्यांना तुरुंगात टाकलं आहे. वादग्रस्त संसदीय निवडणुकीवरून झालेल्या आंदोलनानंतर किर्गिस्तानचे अध्यक्ष सुरोनबे जिन्बेकोव्ह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संघर्ष आणि रक्तपात टाळण्यासाठी आपण पद सोडत असल्याचं जिन्बेकोव्ह म्हणाले. आपण राजीनामा दिला असल्यानं इतर राजकीय पक्षांनी आपल्या आंदोलक कार्यकर्त्यांना रस्त्यांवरून हटवावं आणि राजधानी बिश्केकमध्ये शांतता प्रस्थापित करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. निवडणूक होत असलेल्या मध्य प्रदेशमधील 8 जिल्ह्यांमधील 12 सहाय्यक अथवा उपजिल्हाधिकाऱ्यांची केलेली बदली रद्द करावी असे आदेश निवडणूक आयोगानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू असताना हे बदलीचे आदेश दिले गेले असल्यानं ते तातडीनं रद्द करावेत असं आयोगानं म्हटलं आहे. राज्यात विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत यानं डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत कॅनडाच्या जेसन अँथन्यू होशू याच्यावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. काल रात्री झालेल्या सामन्यात श्रीकांतनं होशू याला 21-15, 21-14 असं सहज पराभूत केलं. भारताचा दुसरा खेळाडू लक्ष्य सेन याचा मात्र काल पराभव झाल्यानं तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत काल किंग्ज 11 पंजाब या संघानं अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा 8 गडी राखून पराभव केला. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. कर्णधार विराट कोहलीच्या 48 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सनं 171 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पंजाब संघाचा कर्णधार KL राहुल याच्या 61 आणि ख्रिस गेल याच्या 53 धावांच्या बळावर या संघानं अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. आज कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे. महाराष्ट्राच्या सातारा आणि सांगली जिल्ह्यात कालही पावसानं थैमान घातलं. त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही काल पावसाचा जोर बराच होता. वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. दरम्यान ज्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस आला तो पट्टा आज कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल. नंतर तो गुजरातच्या दिशेनं जाणार असल्यानं त्याच्या प्रभावामुळे आज कोकणात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात. या कमी दाबाच्या पट्ट्यासोबत आलेल्या ढगांमुळे आजही पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोविड-19 वरील लशीच्या संशोधनातील प्रगतीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. GST महसुलातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या वतीनं 1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज घेणार. अन्न आणि कृषी संघटनेच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते आज 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन. महिला सुरक्षेसाठी उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
आणि IPL क्रिकेट मालिकेत आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्स बरोबर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच स्वच्छता पाळा, मास्क वापरा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.